नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। काँग्रेस आणि ठाकरे गटातील सीएम चेहऱ्याच्या वादावर केंद्रीय नेतृत्वाची आता मध्यस्थी पाहायला मिळते। काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांचे कान टोचलेले आहेत। नाना पटोलेंनी काल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली। यावेळेला वरिष्ठांसोबत बैठक झाली। आपलंच सरकार येईल, फक्त मुख्यमंत्री ठरवणं बाकी, असा घटक पक्षातील नेत्यांनी समज केलाय। नेत्यांमधील हा अति आत्मविश्वास घात करू शकेल, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचं हे मत आहे। राज्यातील काँग्रेस नेत्यांना नेतृत्वाकडून सबुरीचा सल्ला देण्यात आलाय। आपलंच सरकार सत्तेत येणार, फक्त मुख्यमंत्री ठरवणं बाकी, असा समज घटक पक्षातील नेत्यांनी केलाय। नेत्यांमधील हा अति आत्मविश्वास घात करू शकेल। अति आत्मविश्वास आणि वादग्रस्त विधानांमुळे आघाडीत गैरसमज निर्माण होऊ शकतात। महाविकास आघाडीसाठी राज्यात अनुकूल परिस्थिती आहे। वाद निर्माण करण्यापेक्षा जमिनीवर पाय ठेवून काम करा। उमेदवारांची निवड करताना इतर जातींवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या। बदलापूर एन्काउंटर प्रकरणावर काँग्रेस नेत्यांनी मतप्रदर्शन करताना दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत। तर संजय राऊत आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। संजय राऊत दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत भेट घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। संजय राऊत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे। मित्रपक्षानं मजबूतीनं काम करण्याच्या अमित शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत। आपणच घड्याळ धनुष्यबाणाला हलवलं तर कोण जिंकेल, असं शहांनी म्हटलंय। कोल्हापूरमध्ये अमित शहांकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यानं कार्यकर्ते थोडे उदास झाले। अमित शहांनी मार्गदर्शन करत असताना नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहताय। आता विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप मित्रपक्षांचं सरकार आणायचं हा संकल्प करा। आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर जिंकणार कोण? महाराष्ट्रामध्ये भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मुळच कमकुवत करा। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा। तुम्हाला वाटत असेल बाहेरच्या लोकांना घेतलं तर आपलं स्थान कमी होईल, पण असं होणार नाही। गेली 10-15 वर्ष भाजपशी जोडले गेलेल्या पदाधिकाऱ्यांना भाजपनं काही दिलं नाही। राहुल गांधींनी समजून घ्यावं, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या मिळून जेवढ्या खासदार तेवढे भाजपचे आहेत। राहुल बाबांनी लक्षात ठेवावं की आयुष्यातील हे सर्वात मोठं यश आहे, यापुढे भाजप अशी संधी देणार नाही। राहुल गांधींनी कितीही विरोध केला तरी आम्ही वक्फ बोर्डाचा कायदा आणणार म्हणजे आणणारच। पुढच्या बातमीकडे वळूयात। पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट आहे। महत्त्वाची बातमी, पावसामुळे एसपी कॉलेजच्या मैदानावर चिखल झाल्याचं पाहायला मिळतंय। गणेश कला क्रीडा सभागृहामध्ये भाजपकडून तयारी सुरू आहे। पाऊस आल्यास मोदींची सभा गणेश कला क्रीडा सभागृहामध्ये पार पडणार आहे। ही दोन दृश्य आपण पाहताय। एसपी कॉलेजच्या मैदानावर अजूनही चिखल आहे। 2 दिवस पुणे आणि परिसरामध्ये पावसाला हजेरी लावली आहे आणि त्याच्यामुळे एसपी कॉलेजच्या मैदानावर ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती त्या ठिकाणी चिखल झाल्याचं पाहायला मिळतंय। तर त्याच्यामुळे आता संध्याकाळी सुद्धा ही स्थिती राहिली तर गणेश कला क्रीडा सभागृहामध्ये आता भाजपकडून सभेसाठी तयारी करण्यात आलेली आहे। या सभागृहामध्ये मोदींची सभा होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि विविध 11 प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल। शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मेट्रोतून मोदी प्रवास करतील। स्वारगेट ते कात्रज नव्या मेट्रो मार्गाचं सुद्धा भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी लवकर जागा मिळावी म्हणून अर्ज करण्यात आलाय। अक्षयच्या कुटुंबाकडून रात्री उशिरा बदलापूर पोलिसांकडे अर्ज करण्यात आलाय। बदलापूर पोलिसांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागलंय। आरोपीच्या आई वडिलांसह त्याच्या भावानं काल रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास बदलापूर पोलिसांकडे अर्ज दिलाय। अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे। हायकोर्टानं सरकारला सूचना दिल्यावर पोलिसांची स्थानिक प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे। कुटुंबियांकडून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बदलापूर डोंबिवली परिसरामध्ये मृतदेह दफन करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे। आम्हाला मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याचा दावा अक्षयच्या कुटुंबियांनी केला होता।
बातमी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली. गोळीबाराच्या घटनेवर दोन्ही बाजूने एफआयआर का दाखल झाले नाहीत असा सवाल हायकोर्टानं सरकारी वकिलांना विचारलाय. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी काल मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. गोळीबाराच्या घटनेनंतर दोन्ही बाजूने एफआयआर का झाले नाहीत ते अपेक्षित होतं. जर मृत अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल झाला तर अक्षय शिंदेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांवर गुन्हा का नाही असा सवाल हायकोर्टानं केलाय. पुढील सुनावणीमध्ये पुन्हा हा मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे. 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. पोलीस आणि सरकारनं केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन असं म्हटलेलं आहे सुर्वेंनी. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून एन्काउंटरचं समर्थन करण्यात आलंय. नराधमाला शिक्षा दिली, सरकारचं अभिनंदन असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलंय. विरोधकांनीही टीकेपेक्षा एन्काउंटरचं समर्थन करायला हवं असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलंय. हा नराधम 2 चिमुकल्यावर नराधमाने अत्याचार केलाय. पोलिसांनी जे केलेलं आहे, आमच्या सरकारने जे काम केलंय त्याचं मी अगदी जाहीर त्यांचं समर्थन करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी हे केलेलं चांगलं काम आहे. पहिलं जेव्हा हेच लोक होते तेव्हा त्यांना संविधान आठवलं नव्हतं, तेव्हा त्याला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या ओढत होते. चांगली सजा झाली पाहिजे, त्याच्या बाजूने यांनी बोलायला पाहिजे होतं. त्याची बाजू घेऊन त्याची बोलतात, त्याला कसं काय मारलं म्हणून. धन्य आहेत ते लोक. म्हणजे स्त्रियांवर अत्याचार व्हावे ही यांची भूमिका आहे का? 2000 साली राजकारणाला कंटाळून मी रिव्हर्स गिअर टाकला होता असं म्हटलेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. साजिद नाडियाडवालांमुळे पुन्हा राजकारणामध्ये आलो, मला चित्रपटांची निर्मिती करायची होती असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. 2000 साली ज्यावेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळं सुरू होतं राजकारण, त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्सचा गिअर टाकला होता. आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण, मला जायचंच नाही, त्या राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही, मला इच्छाच नाही मला. आणि मला असले काहीतरी गोंधळ बिंदळ घालून मला काही करायचं नाही, मी राजकारण हळूहळू सोडून देतो, मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते, काही करायचं नव्हतं. त्यावेळेला मी साजिद नाडियाडवाला आणि आम्ही अनेकदा सतत भेटायचो, बोलायचो. आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची, मला फिल्म सुरू करायचे, मला फिल्म प्रोड्यूस करायचे वगैरे वगैरे. एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नाडियाडवाला आहेत. हे एक त्यांचं अंग आहे. नाही, त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली की राजभाई मैं प्रोड्यूसर हूं, प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है, क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है. राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा. आप जहां पे हो आप वहां पे रहो, फिल्में तो बनती रहेगी, आगे भी बनाएंगे, अभी भी बनाएंगे. आणि त्याच्यानंतर मग परत मी राजकारणामध्ये इन्व्हॉल्व झालो. मग परत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि भटकती आत्मा टीका ही निवडणुकीमध्ये झाली, आता निवडणूक संपली. तो निवडणुकीचा मुद्दा आता जनतेनं कौल दिलाय असं अजित पवारांनी म्हटलंय. मोदींनी शरद पवारांवर केलेल्या भटकती आत्मा टीकेवर अजित पवारांची ही प्रतिक्रिया आहे. कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं. और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है. हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है. मला त्याच्याबद्दल यत्किंचितही माहिती नाही. मी त्या सभेत होतो, त्याच्यामध्ये कुणाला उद्देशून म्हणाले ते मला काही माहिती नाहीये. मी पुढच्या सभेत ज्यावेळेस पंतप्रधानांच्या समवेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारीन की पंतप्रधान साहेब, आपण जे काही भटकता आत्माचा उल्लेख केला तो तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून केलाय का, आणि त्यांचं ऐकून मग मी तुम्हाला उत्तर देतो. दादा, उद्या पंतप्रधान येत आहेत, तुम्ही पण स्टेजवर असणार, तुम्ही सांगितलं होतं की जेव्हा पंतप्रधान येतील तेव्हा भटकती आत्माबद्दल मी त्यांना विचारेल, तुम्ही विचारणार का उद्या? नाही ना, त्याच्यामध्ये काय झालं, ते निवडणुकीचा मुद्दा होता असं मला कळलं. त्याच्यावर निवडणूक झाली, निकाल लागला, कौल दिला, त्याच्यावर ते आता गेलं. पंतप्रधान मोदींना संत तुकाराम महाराजांची पगडी दिली जाणार आहे. तुकाराम महाराजांची पगडी घालून मोदींचा सत्कार केला जाईल. पंतप्रधान मोदींसाठी मुरुडकर झेंडेवाले यांनी पगडी तयार केलेली आहे.
आणि हीच ती पगडी आहे जी पगडी आज पंतप्रधान मोदी यांना दिली जाईल. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रदीप, पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली गेली आहे. वृषाला अगदी बरोबर आहे. खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटलं जातं आणि पुण्यासारख्या ठिकाणाला संत परंपरेचं महत्त्व आहे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होतोय. आपण पाहतोय की पंतप्रधानांसाठी मुरुमकर झेंडेवाले यांनी संत तुकाराम महाराजांची पगडी जी आहे ती बनवलेली आहे. नुकतंच आपल्याला माहिती आहे की पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव जे आहे ते द्यावं हा मंजुरीचा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये मंजूर केलाय. मात्र आता राज्य सरकारकडून हा प्रस्ताव जो आहे तो केंद्राच्या दरबारी जाणार आहे. मात्र आजचं महत्त्वाचं विशेष म्हणजे आज संत तुकाराम महाराजांची पगडी जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातली जाणार आहे. आपल्यावर मुरुमकर फेटेवाले आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत याच्या मागची नक्की संकल्पना काय. तुकोबांची ही पगडी त्या काळी वेगवेगळ्या जातींच्या डब्यांमध्ये समाज विखुरला होता. त्या डब्यांना एकत्र करून तुकोबांनी भागवत धर्माची ही परंपरा पुढे नेली. आज अशीच एक आधुनिक मेट्रो धावती, त्यालाही अनेक डबे आहेत. त्याच्यातही पक्क्या पुणेकरापासून विविध कॉस्मो क्राऊड बसलेला असणार आहे. त्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान येत आहेत आणि पंतप्रधानांच्या वतीने समाजापर्यंत तुकोबांचा हा विचार पोहोचला तर तो एक सुखद योगायोग आहे. या असेल. पगडीमध्ये आपल्याला विठ्ठलाची मूर्ती, कपाळावरती मूर्ती पाहायला मिळते, तुळशीच्या माळा आहेत. काय नक्की वैशिष्ट्य आहे? ही रेशमी वस्त्रांनी बनलेली पगडी आहे. त्याच्यावर जरतारी वरती तुम्हाला कापडाचे पदर दिसतील. त्याच्यात रुपयाचे विठोबा आहेत, त्याला सोन्याचं पाणी दिलेलं आहे. नंतर भागवत संप्रदाय किंवा वारकरी संप्रदायाला तुळशीच्या माळा वापरल्या जातात किंवा त्याला आदरणीय स्थान आहे, त्याचा वापर सजावटीत करण्यात आलेला आहे. ही काढती घालती पगडी आहे. ही अगदी साध्या टोपीसारखी पटकन काढता घालता येईल. याचं माप हे विशेष करून पंतप्रधान मोदींचंच माप बनवलेलं आहे. तर आपण पाहतोय की वृषाली ही अशा पद्धतीने पगडी जी आहे ती तयार केलेली आहे जेणेकरून पंतप्रधानांचं मोजमाप जे आहे ते सुद्धा खरं तर या पगडीसाठी घेतलेलं आहे. त्यामुळे ही पंतप्रधानांसाठी आजची पगडी जी आहे संत तुकाराम पगडी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घातली जाणार आहे. आणि खरं तर पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव जे आहे ते द्यावं अशा पद्धतीची मागणी आहे. त्याला सुद्धा याची जोड आहे. त्यामुळे आज पंतप्रधान या निमित्तानं काही घोषणा करतात काही पाहणं महत्वाचं असणार. धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे वळूयात. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सकाळी 6 वाजता पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यात आली. अजित पवारांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जात आढावा घेतलेला आहे. अजित पवारांकडून मेट्रोच्या कामाची पाहणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येत आहेत आणि संध्याकाळी लोकार्पण जे आहे ते त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे आणि काही मेट्रो मार्गांचं भूमिपूजन सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे. आणि त्याआधी अजित पवारांकडून संपूर्ण कामाचा आढावा घेतला गेला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं. खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच हिंगोलीमधील आदिवासी समाज आक्रमक झालाय. नागेश पाटलांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आदिवासी आरक्षणामध्ये धनगर समाजाचा समावेश करण्याबाबत पत्र महाराष्ट्र सरकारला दिल्याचे दिसून येते. नागेश आष्टीकर हे आता आदिवासी समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसवत आहेत. परंतु आदिवासी सोबत जे धोकादारी करत आहे, जे आदिवासी समाजाची फसवणूक त्यांनी मतदान घेऊन केलेली आहे, हे आदिवासी समाज कदापि माफ करणार नाही. याच्या बदल्यात उद्या आमचं कळमनुरीमध्ये जे आंदोलन आहे, आक्रोश आंदोलन, आज होणारं जे आमचं कळमनुरीमधील आक्रोश आंदोलन आहे, आक्रोश आंदोलनामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्या फोटोला जोडे मारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.